जय जिजाऊ, जय शिवराय. माझं मराठी बांधवांना सगळ्यांना माझा नमस्कार. साक्षात दंडवत दे. तर हैदराबाद गॅजेट चालू झाली आहे. प्रमाणपत्र काढून घ्या. आणि प्रमाणपत्र काढता वेळेस जी कुणबी नोंद आहे आपली, आजीच्या नावावरती, आजीच्या नावावरती, मामीच्या नावावरती, आत्याच्या नावावरती, मावशीच्या नावावरती, त्या नोंदीप्रमाणे तुम्हाला प्रमाणपत्र भेटन. हे भेटत असताना काही तांत्रिक तुम्हाला अडचणी येणार आहेत. ज्यांनी काही शाळा शिकलेली नाही त्यांनी शाळेचे दाखले आणायचे कुठून? हे सरकार म्हणतं शाळेचे दाखले दाखवा. पहिली शाळा नव्हती. माझं यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगणं आहे, जे पहिली शाळा शिकलेली नाही त्या माणसानं अंगठा बाजू राहायचं, त्यांनी आणायची कुठून हे सरकारला दाखवून दे की म्हणावं. मग ते म्हणतंय आजीच्या नावावरती कुणबी नोंद आहे, ती कुणबी नोंदीचं संमतीपत्र आणा आणि त्याच्यावरती काढून घ्या. जर एखादं समजा आजा नसला, आजा वारलेले असले, माझं मन दुखायचं कुणाची अशी भावना नाही, तरी पण मी सांगतो माझा बाबी वारलेला, माझा आजा बी वारलेला आहे. आता मी आहे औसा तालुक्यातली, माझी जमीन आहे, मी बी अंगठा बहादूर माणूस आहे, 4थी शाळा शिकलेला. तर आता मी कुठून काढून नोंद ही मला देखील प्रश्न पडलेला आहे. तरी असू द्या, बघू तरी काय होईल ते. ह्या का ऊन बी पडलं आहे, पाऊस बी चालू आहे, निसर्गाचं असं लय छान वातावरण बी आहे आमच्याकडं लातूर जिल्ह्यामध्ये. आणि मी सध्या कोळप्याला आहे, कोळप्याला. तरी हे बघा, अजून 2-3 दिवसानं सातारा गॅजेट बी चालू होणार आहे. तरी 1-2-3 बांडगुळं जरा वातावरण खराब करायचा चान्स चालू आहे त्यांचा. ते काय म्हणतात, आपल्या तोंडातला घास जी चाललेला आहे ते काढून घेऊ लागले तर अजून डबल महागारी, जे आर रद्द करा म्हणतात आणि बांडगुळं फिरायला लागते इकडं तिकडं. तरी सगळ्यांना माझा नमस्कार.